माझं नाव मयुरेश अनिल जाधव। मी माझं 3 वर्षापूर्वी 2021मध्ये डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं। लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच मला माझ्या पत्नीकडनं मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू झाला। 3 महिन्यानंतर मला जेव्हा कळालं की तिने जे डॉक्युमेंट्स दिले किंवा ती जे सांगते की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यामध्ये माझी फसवणूक झाली। त्याबद्दल मी माझ्या सासूरवाडीला वगैरे किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये जेव्हा विचारपूस केली, तेव्हा त्यांनी बोललं की आपण बसून आपण मॅटर किंवा जो पण काय प्रॉब्लेम असेल तो सॉर्ट आउट करू। मला त्यांनी तिथे बोलावलं आणि माझ्यावर अटॅक केला। सध्या माझी त्यांच्या विरोधात केस पण दाखल आहे आणि प्रोसिजर चालू आहे, पण अजून सध्या कुठलीच प्रोसिजर होत नाही आहे। आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर अजून वाढवायचं असेल मॅटर तर सांगा, तुम्हाला त्रास वगैरे होऊ शकतो असं सांगितलं। आणि माझ्याकडे 17 लाख रुपयाची डिमांड करते आहे की मला पैसे दिले तरच मी सोडेल आणि नंतर तुझं लाईफ बर्बाद करून ठेवेल। गोविंद भोसले, माझं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 10 फेब्रुवारी 2024 साली लव्ह मॅरेज झालं होतं माझं। आणि त्यातल्यात मी हिंदू विधीनुसार मार्चमध्ये लग्न पण केलं होतं 28 तारखेला। परंतु 4 दिवस माझ्यासंग वाईफ राहिली आणि वाईफ माझी परतीला निघून गेली। आणि त्याचं आता परत असं म्हणणं आलं आहे की प्रॉपर्टी काय आहे ते मुलीच्या नावाने कर, जमीन ती। तर मी म्हणलं की बाबा 4 दिवस नांदली तू आणि काय ती प्रॉपर्टी पण नावानं करायला मी तयार आहे, परंतु काय ते आपल्या मुलबाळ होऊ दे। तर तसं म्हणून मी तिला आणण्यासाठी तिथं गेलो, तर त्यांनी माझ्यावरती जीव मारायचा मला प्रयत्न केला। तर तसंच मी तिथं पोलीस स्टेशनला मी FIR पण तिथं दाखल केली आणि त्या कारणावरून माझ्यावरती 354 त्याने गुन्हा नोंद केला, माझ्यासंग छेडखानी केली म्हणून। आणि त्यात मी 9 महिने त्यांच्यापासून दूर होतो, गावी होतो माझ्या। आणि पोलीस स्टेशनला पण ते कोणती पण इन्क्वायरी केली नाही, काही नाही, आणि त्याची शहानिशा पण केली नाही। उलट माझ्यावरती 354 त्यांनी लागू केली। तुम्ही जे सध्या जर समाजात बघताय की स्त्रियांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचा वापरापेक्षा गैरवापर जास्त वाढलेला आहे आणि त्या गैरवापरामुळे पुरुष मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या त्या पत्नीपीडित पुरुषांना एक भावनिक, मानसिक तसेच कायदेशीर आधार देण्यासाठी इथे जमलेलो आहे मेळाव्यासाठी। बरं, किती लोक या ठिकाणी आलेले? जवळपास आमच्या इथे 100 ते 125 सगळे पत्नीपीडित पुरुष जमा झालेले आहेत। अशा पद्धतीने यांना मार्गदर्शन केलं यांना सगळ्यांना आम्ही कायदेशीर मार्गदर्शन करतोय। त्याच्यानंतर यांना सगळ्यांना भावनिक, मानसिक आधार देखील देतोय आम्ही। याच्यामध्ये किती असे तरुण आहे का ज्यांना तुम्ही अनेक समस्यांमधून बाहेर काढलेले आहे? किंवा जवळपास आता आमच्या फाउंडेशनमध्ये 400+ पुरुष आहे, त्यांना आम्ही योग्यरित्या मार्गदर्शन करतोय। त्यातले बऱ्याचपैकी आम्ही जवळपास 150-200 लोकांना आम्ही याच्यातनं बाहेर काढलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।